what is matrices, what are the type of the matrices, that means column matrix, row matrix, and addition of the matrix and subtraction of the matrix, multiplication of the two matrices. हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. जर समजा आपल्याकडे a is equal to something 1 2 3 4 जर दिलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे किंवा आयडेंटिफाय त्याच्यामध्ये करता आला पाहिजे. जर समजा एखादा मॅट्रिसेस असं जर तुम्हाला दिसत असेल a b c आणि d, अंडरस्टँड आहे, आणि याचा जर समजा हा a जर कन्सिडर केलं, या प्रकारचे जे असतात त्यांना रो 1 आणि रो 2 कन्सिडर करायचं आणि यांना आपण काय म्हणायचं c1 c2. दॅट मीन्स these are the number of rows, these are the number of rows and this one is the number of columns. म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम एवढं त्याच्यामध्ये आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये यस ॲडिशन ऑफ द टू मॅट्रिसेस पाहिलं आपण. समथिंग ए मॅट्रिक्स दिला असेल, त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स दिला असेल, त्या दोघांचं जर ॲडिशन जर करायचं असेल तर ज्याच्या प्लेसमध्ये जे असेल जे एलिमेंट आहे त्या एलिमेंट सोबत ॲडिशन करायचं और सबट्रॅक्शन त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. बट जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम असं आपल्याला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ऑपरेशन्स देखील आपण केलेले आहेत, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल r1 इंटरचेंज r2 जर असेल तर r1 च्या जागी r2 जर लिहायचं आणि r2 च्या जागी r1 आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये काय होतं, जर समजा r1 आणि r2 जर आपण घेतलं, जसं की 2r1 कन्सिडर केलं तर r1 मध्ये आपल्याला मल्टिप्लाइड बाय 2 त्याच्यामध्ये आपल्याला करायचं, फक्त r1 ला चेंज आपल्याला करायचं. त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण पाहिलेले आहे. नाउ आयडेंटिटी मॅट्रिक्स डिनोटेड बाय i, that is 1 0 0 1, this is 2 by 2 ऑर्डर. त्याच्यानंतर जर समजा दुसरं जर आपण घेतलं 3 by 3 मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1, अंडरस्टँड इट. दिस इज ऑर्डर ऑफ 3 by 3, म्हणजे 2 by 2 and 3 by 3 या प्रकारे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर आता एक्सरसाइज 1.1 मधले ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर त्याला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्शन, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्शन, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्शन. अपर ट्रायंगुलर लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय असेल, जर अबव द एलिमेंट्स 0 जर असेल, अबव द डायगोनल एलिमेंट्स आर 0, then we can say that this matrix is a upper lower triangular matrix. आणि below जर समजा 0 जर असेल तर त्याला upper triangular matrix आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं. स्क्वेअर मॅट्रिक्स झालं, स्केलर मॅट्रिक्स झालं, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सिमेट्री मॅट्रिक्स, क्यू सिमेट्री मॅट्रिक्स, हे सर्व त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. देन आफ्टर दॅट एक्सरसाइज 1.2 याच्यामध्ये जर समजा एखादा तुम्हाला a कन्सिडर केलेला आहे, a is equal to 1 2 and 3 4, this is the given matrix. They have number of rows as well as number of columns. That means order will be the 2 by 2. That is number of row into number of column to number of column into number of row. This is the order of the given matrix. Now, when we convert it into the A inverse, म्हणजे याला जर समजा A inverse जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे adjoint method. First one is adjoint method and second one is elementary transformation method. Elementary transformation method, understand it? Elementary transformation method. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन टाइप आहेत. पहिला कोणता आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन, आणि दुसरा कोणता आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. अंडरस्टँड दॅट. ए इनवर्स फाइंड आउट करायचे दोन मेथड सांगितलं. फर्स्ट वन इज द adjoint मेथड अँड सेकंड वन इज द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. म्हणजे कोणताही तुम्हाला ए म्हणजे दॅट इज मॅट्रिक्स जर तुम्हाला दिलं तर त्याच्यापैकी तुम्हाला पहिल्यांदा मॉड फाइंड आउट करायचं. सो 1 into 4 minus 2 into 3 is equal to 4 minus 3 2s are 6, that is -2 is not equal to 0. म्हणजे हे काय आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचाच ए इनवर्स निघतो. अदरवाइज तिथे जर समजा ए इनवर्स जर तुम्हाला काढायचं असेल, मॉड ए ची व्हॅल्यू 0 जर आली, if mod a is equal to 0, then we can't find the value of a inverse. म्हणजे mod a ची व्हॅल्यू जर 0 असेल ना तर इनवर्स आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, बरोबर आहे.
तर हे झालं त्याचं एक रूल. म्हणजे ए इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर पहिले मॉड ए फाइंड आउट करून घ्यायचं. मॉड ए ची व्हॅल्यू जर समजा 0 आली नाही, देयरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बरोबर आहे. जर ए इन्व्हर्स ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर मॉड ए ची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामध्ये कसा आला पाहिजे, इज नॉट इक्वल टू 0. समथिंग मायनस मध्ये जमते, प्लस मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. आता याचे दोन मेथड. फर्स्ट मेथड काय आपल्याकडे, ऍडजॉइंट मेथड. नाउ ऍडजॉइंट मेथड मध्ये पहिल्यांदा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. समजा a इज इक्वल टू दिलेला आहे a b and c d. दिस इज द गिवन मॅट्रिसेस और मॅट्रिक्स. नाउ कोफॅक्टर ऑफ यस a जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर इन ब्रॅकेट -1 टू द पॉवर व्हाट इट हॅज प्लेस, म्हणजे नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम किती आहे, 1 + 1. नंबर ऑफ रो 1 आहे, नंबर ऑफ कॉलम देखील 1 आहे. ओके. त्याच्यानंतर याचा किती घ्यायचा आपल्याला d. ओके. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ b इज इक्वल टू -1 टू द पॉवर. आता b चं घ्यायचं. आता जेव्हा b चं घेणार तेव्हा कॉलम किती 2 आणि रो किती 1, म्हणजे 1 + 2. ओके. त्याच्यानंतर आपल्याला किती घ्यायचं आहे c. ओके. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ c चा -1 टू द पॉवर 2 + 1. मग याचा किती घेता येईल आपल्याला b. आणि त्याच्याच नंतर कोफॅक्टर ऑफ d इज इक्वल टू -1 टू द पॉवर यस 2 + 2. नंबर ऑफ रो 2, नंबर ऑफ कॉलम देखील 2. आणि त्याच्यानंतर किती असला पाहिजे. नाउ दिस इज द फॉर्म्युला टू बी फाइंड द मायनर अँड कोफॅक्टर. आता मायनर मीन्स त्याचा प्लेस, जो प्लेस एलिमेंटचा प्लेस असेल, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम या दोघांची ऍडिशन करायची आणि -1 टू द पॉवर आपल्याला 1 + 2 द्यायचा. आता जेव्हा आपण 1 + 2 देणार त्यावेळेस किती येणार आहे, जर समजा 1 + 1 आहे दॅट मीन्स किती असेल -1 टू द पॉवर 2, म्हणजे किती असला पाहिजे 1 डॉट d, दॅट इज किती असला पाहिजे d. इथे 3 आहे -c, इथे आपल्याला 3 आहे -b, इथे 2 + 4 आहे दॅट इज किती असेल 8. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं, प्लस मायनस मायनस प्लस येईल असं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. नाही या भानगडीवर पळायचंच नाही. आपल्याला प्लस मायनस मायनस आणि प्लस, बस एवढं जरी ट्रिक जर तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. म्हणजे प्लस मायनस मायनस आणि दुसरं काय असला पाहिजे, प्लस असला पाहिजे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे ऍडजॉइंट मेथड त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात, ऍडजॉइंट मेथड मध्ये हे कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. आता कोफॅक्टर ऑफ कोफॅक्टर ऑफ a इज इक्वल टू, आता a च्या जागी किती काढला आपण d, b चा किती काढला आपण -c, c चा किती काढला आपण -b आणि त्याच्यानंतर d चा किती काढला आपण a. दिस इज द कोफॅक्टर ऑफ a. आता ऍडजॉइंट ऑफ a जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, याला उलटा करावं लागेल. म्हणजे रो चा कॉलम मध्ये कॉलमचा रो मध्ये बदलायचा आहे. दॅट इज d - c - ba. दॅट्स ऑल. नाउ दिस इज द ऍडजॉइंट ऑफ a. आता त्याच्यानंतर a इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे a इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod a. त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ a. दिस इज फॉर्म्युला फॉर द यस टू बी फाइंड a इन्व्हर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. अंडरस्टँड आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये a इन्व्हर्स काय कोणते मेथड पाहिलं आपण, ऍडजॉइंट मेथड. ओके. ऍडजॉइंट मेथड मध्ये काय केलं आपण, कोफॅक्टर फाइंड आउट करायचं गिवन मॅट्रिक्सचा. त्याच्यानंतर त्याला कोफॅक्टर ऑफ a मध्ये लिहायचं, ज्या प्लेस मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे ते व्हॅल्यू तिथे रिप्लेस करायचं. त्याच्यानंतर त्याला इंटरचेंज करायचा, दॅट इज कॉलमचा रो आणि रोचा कॉलम मध्ये इंटरचेंज करा. दिस इज द ऍडजॉइंट ऑफ a. मग त्याच्यानंतर आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. सो 1/mod a. आता mod a ची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं, a d आणि c b करायचं. इफ mod a इज इक्वल टू और इज नॉट इक्वल टू 0 असेल, इज नॉट इक्वल टू 0 जर असेल तर त्यावेळेस a इन्व्हर्स निघतो. जर समजा 0 असेल तर a इन्व्हर्स निघत नाही. अंडरस्टँड दॅट. एवढं मात्र त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नाउ दिस इज द यस व्हाट इज दॅट, ऍडजॉइंट मेथड. देन आफ्टर दॅट आपल्याला त्याचा नंतरचा मेथड पाहायचा आणि ते म्हणजे कोणता असेल, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. अंडरस्टँड दॅट. नाउ व्हाट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड? Elementary transform method has two types. First one is the row transformation and second one is the column transformation. First of all, जे given matrix दिलेला आहे त्या matrix फॉर्म मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे yes a dot a inverse is equal to x. बरोबर आहे. हे तर आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, a dot a inverse is equal to x. नाहीतर अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. जर समजा इथे जर मी
ए इन्व्हर्स घेतला दॅट इज ए डॉट आय असं जर त्याच्यामध्ये आय मध्ये काय असेल तुमचं यस व्हॉट इज दॅट आय बी द यस आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स ओके ना मग याला आपण असं लिहू शकतो ना ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय बिकॉज ऑफ ए अँड ए इन्व्हर्स गेट कॅन्सल सो ए इन्व्हर्स इथे ए ची व्हॅल्यू इथे पुट करायची जे काही व्हॅल्यू आपण घेणार 1 2 3 4 बरोबर आहे इथे घ्यायचं 1 2 3 4 त्याच्यानंतर इथे ए इन्व्हर्स इज इक्वल आय ची व्हॅल्यू 1 0 0 1 मग याला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आणि एकदा रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर केलं तर त्याच्यामध्ये या साइडला तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स और रो मॅट्रिक्स आणायचं आहे जसं फॉर एक्झाम्पल याला ऑपरेशन्स करून म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मग 1 0 0 1 आणायचं ए इन्व्हर्स इज इक्वल टू इकडे समथिंग कायचे चेंज होतील याच्या जागी आपण ए डॉट ए इन्व्हर्स लिहायचं आणि हे जे येणार बरोबर आहे हे व्हॅल्यू ऍज इट इज इथे लिहायचं दॅट मीन्स ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स मग ऍज इट इज ते व्हॅल्यू तुम्हाला येते अंडरस्टँड इट नाउ दिस इज द यस सेकंड दॅट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन मेथड सांगितले रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरे काय असला पाहिजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे दोन्ही त्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो आता हे समजलं हे दोन मेथड्स आहेत हे दोन्ही मेथड त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स 2 by 2 1 by 1 और 3 by 3 अंडरस्टँड इट हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ओके नाउ वी मूव नाउ एक्सरसाइज 1.2 आता समजलं तुम्हाला ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचे टू मेथड्स फर्स्ट वन इज adjoint मेथड सेकंड वन इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन टाइप्स आहेत फर्स्ट वन इज द रो ट्रान्सफॉर्मेशन सेकंड वन इज द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ओके नाउ यस एक्सरसाइज 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस म्हणजे जे मॅट्रिसेस दिलेला आहे किती दिले मॅट्रिसेस -1 2 -3 4 या मॅट्रिसेसचा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं काय फाइंड आउट करायचं कोफॅक्टर्स काय फाइंड आउट करायचं आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आणि जेव्हा कोफॅक्टर ऑफ 2 by 2 असेल जर आपल्याकडे असं जर तुम्हाला दिसलं a इज इक्वल टू a b c आणि d जर दिसलं बरोबर आहे तर कोफॅक्टर ऑफ a पहिल्यांदा फाइंड आउट करायचं यस कोफॅक्टर ऑफ फर्स्ट ऑफ ऑल a चा किती असला पाहिजे d देन कोफॅक्टर ऑफ यस b चा किती असला पाहिजे c कोफॅक्टर ऑफ यस व्हाट इज दॅट b नंतर c चा किती असला पाहिजे b and cofactor of yes what is that d चा असेल a म्हणजे आपल्याला कोफॅक्टर ऑफ a चा कोफॅक्टर d घ्यायचं b चा कोफॅक्टर c घ्यायचं c चा कोफॅक्टर b घ्यायचं आणि d चा कोफॅक्टर आपल्याला a घ्यायचा आणि याच्यामध्ये एवढं साइन लक्षात ठेवायचं प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे जिथे प्लस असेल त्याला ऍज इट इज लिहायचं त्याला बदलायचं नाही आणि इथे मायनस आहे त्यामुळे याची साइन चेंज करायची प्लस असेल तर मायनस मध्ये घ्यायचं इथे मायनस आहे त्यामुळे इथे मायनस घ्यायचं म्हणजे आन्सर किती आलेला आहे d c b आणि a दॅट्स ऑल आणि मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे -1 to the power 2 plus 1 आणि -1 to the power 1 plus 2 असं जर आलं तर त्याच्यामध्ये 3 म्हणजे -1 to the power ऑड नंबर आणि इवन नंबर जर समजा -1 to the power ऑड नंबर जर असेल तर आन्सर हा निगेटिव्ह असतो आणि जर समजा इवन नंबर असेल तर आन्सर हा पॉझिटिव्ह असतो फॉर एक्झाम्पल हा -1 होल स्क्वेअर इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला मध्येच घ्यायचं आहे आणि -1 होल क्यूब इज इक्वल टू हाऊ मच -1 या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता नाव a इज इक्वल टू a b c d नाव कोफॅक्टर ऑफ a इज इक्वल टू d कोफॅक्टर ऑफ b इज इक्वल टू किती घेतला आपण -c आणि हे लक्षात ठेवायचं प्लस मायनस मायनस दुसरा काय असला पाहिजे प्लस ओके ना आता या फॉर्म्युला अनुसार आता हे पूर्ण याच्यामध्ये मायनर याच्यामध्ये न पडता आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायचं प्लस मायनस मायनस प्लस दॅट्स ऑल अंडरस्टँड आता नाव त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय दिलं त्यांनी लेट -1 2 -3 4 आहे सो वी टेक हियर a इज इक्वल टू हाऊ मच -1 2 -3 4 काय फाइंड आउट करायचं आहे ओनली कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे काय फाइंड आउट करायचं ओनली कोफॅक्टर्स मग कोफॅक्टर ऑफ डायरेक्टली आपण लिहू शकतो यस कोफॅक्टर ऑफ व्हाट इज दॅट -1 चा किती असेल 4 देन कोफॅक्टर ऑफ
यस 2 चा किती असेल -3. देन कोफॅक्टर ऑफ यस -3 चा किती असेल 2. देन कोफॅक्टर ऑफ यस कोफॅक्टर ऑफ 4 चा किती असला पाहिजे -1. आणि मी काय म्हटलं नंतर हे प्लस मायनस मायनस प्लस एवढं लक्षात ठेवायचं. -1 टू दी पॉवर जे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमचे ऍडिशन करून जे येणार त्याचा पॉवर काढायचं होतं. त्या बांधगडीमध्ये न पळता आपण सरळ सरळ हे काय घ्यायचं प्लस मायनस मायनस आणि प्लस. जर 3/3 मध्ये असेल तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असं घ्यायचं. आणि जर समजा 2/2 मध्ये जर असेल प्लस मायनस मायनस प्लस काय घ्यायचं बेटा प्लस मायनस मायनस प्लस एवढं त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं. That's all. This is the cofactor of the given matrix. Now second देखील त्याने दिलेलं आहे. What is that? Let घ्यायचं first. A is equal to 1 3 4 -1. बरोबर आहे. आता याचं देखील cofactor find out करा. So cofactor of yes 1 is equal to -1. Cofactor of 3 is equal to 4. Cofactor of 4 is equal to 3. कोफॅक्टर ऑफ -1 इज इक्वल टू 1. काय लक्षात घ्यायचं म्हटलं प्लस मायनस मायनस प्लस. दॅट्स ऑल. प्लस मायनस मायनस प्लस. प्लस असेल तर साइन चेंज करायचं नाही. मायनस असेल तर साइन चेंज करायचं. इथे मायनस असेल तर इथे साइन चेंज करायचं. प्लस असेल तर प्लस साइन. आपण इथे चेंज केलं का मायनस ऑलरेडी -3 होता. हा मायनस मायनस प्लस होतो त्यामुळे ते 3 होईल. आणि इथे मायनस आहे त्यामुळे ते किती घ्यायचं असेल -2. म्हणजे जसं इथे प्लस मायनस मायनस इथे प्लस मायनस मायनस जिथे मायनस आहे त्याची साइन आपल्याला चेंज करायचं आणि जिथे प्लस असेल तर त्याला ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे. नाउ दिस इज सोल्युशन ऑफ द एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस कोफॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिसेस. याच्यामध्ये आपण -1 2 -3 4 आणि 1 3 4 -1 बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये पाहूया 3/3 चा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू. दिस ऑल ऑफ 2/2. ओके नाउ रिमूव्ह नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये जेव्हा 3/3 असेल त्यावेळेस बी केअरफुल. तुम्हाला त्याच्यामध्ये टोटल तुमचं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे असणं आवश्यक आहे. येस व्हॉट इज दॅट थर्ड वन. येस गिवन 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. अंडरस्टँड. नाउ सोल्युशन. लेट घ्यायचं फर्स्ट. Let A is equal to 1 -2 2 -2 3 5 -2 0 -1. ओके. आता यांचा आपल्याला कोफॅक्टर 2/2 चा इझी होता बेटा. 2/2 चा आपण काय केलं A चा कोफॅक्टर D, B चा कोफॅक्टर C, C चा कोफॅक्टर D आणि D चा कोफॅक्टर A. बरोबर आहे. पण इथे असं नाही. इथे आपल्याला काय करायचं आहे नाउ कोफॅक्टर ऑफ पहिला कशाचं 1 चं इज इक्वल टू. आता 1 चे खालचे सोडून द्यायचे बाजू सोडून द्यायचे. आता राहिले काय 3 5 0 -1 इज इक्वल टू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 * -1 -5 * 0 इज इक्वल टू -3 -0 इज इक्वल टू हाऊ मच -3. प्लस मायनस ते नंतर पाहू आपण. पहिला दुसऱ्याचे कोफॅक्टर फाइंड आउट. नाउ कोफॅक्टर ऑफ 1 चं झालं. आता -2 चं इज इक्वल टू. आता -2 चा खालचे आणि बाजूचे तर राहिले दोन सोडले. राहिले काय -2 5 -2 5 -2 -1 इज इक्वल -2 * -1 -5 * -2 इज इक्वल टू 2 - प्लस 5 2 * 10 इज इक्वल टू 12. बरोबर आहे. नाउ कोफॅक्टर ऑफ आता -2 चा आता 2 चा इज इक्वल टू. आता 2 चे खालचे सोडून द्यायचे बाजू सोडून द्यायचे. राहिले काय -2 3 -2 0 is equal to -2 into 0 -3 into -2 is equal to 0 plus 3 2 is 6 is equal to किती असला पाहिजे 6. now cofactor of आता 2 चं झालं -2 इथे घ्यायचं -2 is equal to याचे आजूबाजू सोडून द्यायचं. राहिला काय -2 चा -2 2 इथे लिहायचं -2 2 त्याच्यानंतर 0 -1 0 -1 is equal to -2 into -1 -2 into 0 that is 2 - 0 is equal to. now cofactor of आता आपण कुठपर्यंत आलो या 2 -2 पर्यंत आलो आहे की नाही 1 2 3 आणि 4. आता नाव 3 चा काढायचा आहे. यस 3 is equal to 3 च्या आजूबाजू सोडून द्यायचं. राहिले काय 1 आणि इकडे 2 इकडे -2 -1 बरोबर का घेतलं ना आपण. हा 3 आहे हा 2 1 2 नंतर -2 -1
आता ना इज इक्वल टू 1 इंटू -1 -2 इंटू -2 इज इक्वल टू -1 -1 इज प्लस 2 2 चा किती असेल 4 दॅट इज 3 -1 प्लस 4 इज इक्वल टू हाऊ मच 3 नाउ कोफॅक्टर ऑफ आता 3 चं झालं आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला 5 यस 5 चे किती असेल 1 -2 1 -2 -2 0 -2 0 is equal to 1 into 0 -2 into -2 is equal to 0 minus minus plus plus minus -2 to the 4 is equal to -4 त्याच्यानंतर आता 5 पर्यंत आला आता -2 चा नाउ कोफॅक्टर ऑफ -2 यस -2 चा किती असेल -2 to 3 5 -2 to 3 5 is equal to -2 into 5 -2 into 3 is equal to -10 and 3 to the 6 is equal to -16 now cofactor of 0 आता 0 चं cofactor find out करायचं आहे yes 1 2 -2 5 what I am saying 1 2 -2 5 is equal to 1 into 5 -2 into -2 that is 5 minus minus plus 4 is equal to how much 9 and last one that is cofactor of -1 okay आता -1 चा cofactor find out करायचा आहे म्हणजे 1 -2 -2 3 1 -2 -2 3 okay is equal to 1 into 3 minus -2 into -2 is equal to 3 minus minus plus plus minus -2 to the 4 that is किती असला पाहिजे 7 understand that these are the cofactors of given matrices आता आपल्याला त्याचे साइन घ्यायचे साइन चेंजेस करायचे काय म्हटलं मी या बांधकडे पडायचेच नाही -1 टू दी पॉवर जर याचा प्लेस जर तुम्ही 1 चा प्लेस कन्सिडर केला -1 टू दी पॉवर 1 प्लस 1 दॅट इज 2 म्हणजे पॉझिटिव्ह येईल आणि याचा प्लेस -2 चा 1 प्लस 2 दॅट इज 3 म्हणजे हा निगेटिव्ह येणार याचा मध्ये न घेता प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस बस एवढं लक्षात ठेवायचं जिथे प्लस आहे त्याला काय करायचं नाही ऍज इट इज लिहायचं जिथे मायनस असेल ना तिथे आपल्याला -12 घ्यायचं दॅट्स ऑल साइन चेंज करून घ्यायची इथे प्लस असेल त्याला काय करायचं नाही इथे मायनस आहे त्यामुळे इथे 2 आहे सो -2 नाउ इथे प्लस आहे तर ऍज इट इज मायनस आहे त्यामुळे इज इक्वल टू किती असेल 4 मायनस मायनस गेट कॅन्सल नाउ प्लस आहे ऍज इट इज सोडून द्यायचं इथे मायनस दॅट इज किती असला पाहिजे -9 आणि प्लस आहे 7 तो +7 ऍज इट इज अंडरस्टँड दॅट हे झालं यस कोफॅक्टर ऑफ 2/2 आणि 3/3 हे दोन त्याच्यामध्ये कोफॅक्टर तुम्हाला समजणं आवश्यक आहे अंडरस्टँड दॅट इझी आहे इझी क्वेश्चन आहे फर्स्ट जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल दिलेले आहेत मी एक एक्झाम्पल इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे 1 3 आणि 4 -1 बिकॉज ऑफ सेकंड मध्ये देखील तेच फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये काही फरक नाही आहे अंडरस्टँड दॅट फर्स्ट क्वेश्चन मध्ये दोनच क्वेश्चन्स होते त्यामुळे एक क्वेश्चन इथे 1 3 आणि 4 -1 आणि हे क्वेश्चन सेकंड क्वेश्चन मध्ये आहे ऍज इट इज सेम आहे फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये काही बदल नाहीये तुम्हाला याच्यामध्ये देखील कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे गिवन एखादा मॅट्रिक्स असेल तर गिवन मॅट्रिक्सचे कोफॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल 2/2 असेल तर हा लक्षात ठेवायचा 3/3 असेल तर हे मेथड जी आहे समोरची लक्षात ठेवून घ्यायची ओके नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन आता सेकंड जे क्वेश्चन आहे ऍज इट इज सेम फाइंड द कोफॅक्टर्स त्याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि जर समजा 2/2 असेल तर कोफॅक्टर सांगितलं प्लस मायनस मायनस प्लस आणि जर समजा 3/3 जर असेल तर त्याच्यामध्ये प्लस मायनस या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि हे कोफॅक्टर आणि त्याच्यानंतर मॅट्रिसेस आता काय बोलणार ना हा मॅट्रिसेसचा साइन आहे आणि हा काय असेल डिटर्मिनंट साइन एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे असं स्क्वेअर ब्रॅकेट जर कन्सिडर केलं दिस इज अ मॅट्रिसेस ऑफ मॅट्रिक्स हियर डिटर्मिनंट दोघे सेमच आहेत काही काही प्रॉपर्टी देखील सेम असतात डिटर्मिनंट काढायचं असेल तर मॉडेल जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असतं डिटर्मिनंटचा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करावं लागेल ओके नाउ सेकंड क्वेश्चन व्हाट इज हियर लेट गिव आपण डायरेक्टली a is equal to 1 0 2 -2 1 3 0 3 -5 ओके आता याचा आपल्याला काय करायचं आहे कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचं दुसरं काय करायचं नाही सेकंड क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन सेमच आहेत काही बदल नाही ठीक आहे आता 1 0 2 यस कोफॅक्टर ऑफ यस पहिला कशाचं 1 चं किती येणार 1 चं सोडून द्या आजूबाजूचं
राहिलं 1 3 3 -5 सॉल्व करा. यस किती येणार हा 1 into -5 -3 into 3 is equal to -5 -3 3 is 9 is equal to -14. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ आता 1 चं झालं 0 चं. यस 0 चं कोफॅक्टर खालचे सोडून द्यायचे बस नंतर राहिलं काय -2 3 0 -5 0 -5 is equal to -2 into -5 -3 into 0 is equal to -5 to 10 -0 is equal to now cofactor of 0 झालं नंतर काय 2 चे कोफॅक्टर -2 1 0 3 ठीक आहे 2 चे घ्यायचे. आता याचं किती येणार -2 into 3 -1 into 0 that is -6 -0 is equal to -6. now cofactor of 2 झालं. आता -2 घ्यायचं is equal to बरोबर आहे -2 आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. आता -2 चं काय येणार 0 2 3 -5 0 2 3 -5 is equal to 0 into -5 -2 into 3 that is 0 -3 to the 6 is equal to -6. so cofactor of -2 झालं. आता 1 चं घ्यायचं 1 किती येणार 1 चं 1 2 0 -5 1 2 0 -5 is equal to 1 into -5 -2 into 0 is equal to -5 -0 is equal to -5. now cofactor of आता 1 चं झालं. त्याच्यानंतर आता 3 चं घ्यायचं. यस 3 is equal to 3 चे 1 0 0 3 1 0 0 3 is equal to 1 into 3 -0 into 0 is equal to 3. now cofactor of यस 3 चं झालं 0 चं. यस किती येणार 0 2 1 3 is equal to 0 into 3 -2 into 1 that is 0 -2 is equal to -2. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला कोफॅक्टर ऑफ 3 चं. यस 3 चं कोफॅक्टर किती असेल 1 2 -2 3 is equal to 1 into 3 -2 into -2 is equal to 3 -+ 2 to the 4 is equal to how much 7. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ -5 is equal to 1 0 0 3 बरोबर आहे 1 0 -2 1 पाहिजे पण -5 घेतो ना -2 1. आता याला सॉल्व करायचं आहे. यस किती येणार 1 into 1 -0 into -2 is equal to 1 -0 is equal to how much 1. बरोबर आहे. सगळं फाइंड आउट केलं आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 येतात. याच्यामध्ये प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि हे लास्ट वाला प्लस. स्टार्टिंग प्लस पासून एंडिंग देखील प्लस पासून आपण ठेवू. जिथे पॉझिटिव्ह असेल त्याला चेंज करायचं नाही. जिथे निगेटिव्ह आहे त्याची साइन चेंज करायची दॅट इज -10. पॉझिटिव्ह नाही मायनस असेल तर -6 आहे सो 6 घ्यायचं. पॉझिटिव्ह ॲज इट इज मायनस असेल तर हा किती असला पाहिजे -3. प्लस ॲज इट इज मायनस असेल तर किती असला पाहिजे -7 आणि प्लस ॲज इट इज. अंडरस्टँड दॅट. नाउ दिस इज द यस कोफॅक्टर ऑफ गिवन मॅट्रिसेस. आता जर समजा कोफॅक्टर 2/2 चा असेल फर्स्ट मेथड लक्षात ठेवायचं बरोबर आहे आणि 3/3 असेल तर या मेथडने आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचं साइन इम्पॉर्टंट आहे त्याला मायनर बनायचं नंतर कोफॅक्टर. आता याच्यामध्ये जेव्हा 2/2 असेल तेव्हा प्लस मायनस मायनस प्लस घ्यायचं. 3/3 जर असेल प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस बरोबर आहे. या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे. ओके नाउ वी मूव सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन झाला आपलं. थर्ड क्वेश्चन आपण कन्सिडर करू. आता थर्ड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे जर समजा एखादा मॅट्रिक्स दिला असेल आणि त्या मॅट्रिसेसचा ऍडजॉइंट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट आय एम सेइंग ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट जर फाइंड आउट करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप आहे. जर पहिल्यांदा तर तुम्हाला कोफॅक्टर फाइंड आउट केला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा ऍडजॉइंट फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके नाउ वी मूव थर्ड क्वेश्चन. फाइंड द ऍडजॉइंट of the following matrices. Okay, त्याच्यापैकी फर्स्ट वाला कन्सिडर करू आपण. किती 2 3 3 2 -3 ओके 3 5
ओके आणि सेकंड वाला कन्सिडर करू 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. आता याच्यामध्ये दोन क्वेश्चन दिलेले आहे बरोबर आहे. एक 2/2 चा आहे आणि दुसरा काय आपल्याकडे 3/3 चा. याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. And when we find out the adjoint of the given matrices already आपण कोफॅक्टर त्याच्यामधून फाइंड आउट केलेला आहे आणि तो कोफॅक्टरचा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करून याला देखील आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके आता नाव फर्स्ट क्वेश्चन that is 2 -3 3 and 5. ओके नाउ सोल्यूशन काय करायचं बेटा पहिले लेट ओके लेट a is equal to 2 -3 3 5. ओके त्याच्यानंतर याचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो कोफॅक्टर ऑफ क्वेश्चन मध्ये की स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. पहिले कोफॅक्टर फाइंड आउट करायचं नंतर ऍडजॉइंट. पहिले कोफॅक्टर फाइंड आउट केलं क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आता ऍडजॉइंट फाइंड आउट करत आहोत. ऍडजॉइंट जर फाइंड आउट करायचं असेल कोफॅक्टर फाइंड आउट करणं कंपल्सरी आहे. सो कोफॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू किती असेल 5. यस कोफॅक्टर ऑफ 3 इज इक्वल टू -3. कोफॅक्टर ऑफ -3 is equal to 3. Co-factor of 5 is equal to 2. Plus minus minus plus. हा मायनस असेल सो इकडे मायनस 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 3 होतो इकडे -3. अंडरस्टँड. आता याचा आपल्याला कोफॅक्टर लिहायचा आहे. यस कोफॅक्टर ऑफ a is equal to ज्याचा की काय काढला आपण 2 चा की 5 सो वी राइट हियर 5. त्याच्यानंतर इथे 3 ओके हियर -3 okay now here 2. this is the cofactor given matrix. आता आपल्याला adjoint find out करायचा आहे. so adjoint of a is equal to फक्त कॉलम चा आणि रो चा कॉलम चेंज करायचा. किती असेल 5 3 -3 2. that's all. this is the yes required adjoint of the given matrix. understand it. आता हे जे आहे जसं आपण एक्झाम्पल करतो तसं तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ते नंतर तुम्हाला नोट डाऊन देखील करायचं आहे. आणि जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत हा मॅट्रिसेसचे एकही एक्झाम्पल तुम्हाला समजणार नाही. अंडरस्टँड दॅट. तर कोफॅक्टर फाइंड आउट करता आला पाहिजे. 2/2 चा कोफॅक्टर कसं घ्यायचं प्लस मायनस प्लस आणि 3/3 असेल तर कसं करायचं तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज that is the second question. We have to move second question. Here second one 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. ओके आता याच्यामध्ये पहिल्यांदा लेट घ्यायचं. लेट a is equal to 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. आता कोफॅक्टर काढा प्रत्येकाचं. यस कोफॅक्टर ऑफ पहिले कशाचं 1 चं खालची बाजू सोडून घ्यायचं 3 5 0 -1 इज इक्वल टू 3 into -1 -5 into 0 that is -3 -0 is equal to -3. ओके त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ -1 चं काढायचं. यस कोफॅक्टर ऑफ -1 किती असेल -2 5 -2 -1 -2 5 -2 -1 is equal to -2 into -1 -5 into -2 that is 2 plus 5 to 10 is equal to 12. बरोबर समजलं ना. जर 1 घेतलं तर 1 चे खालचे बाजूमध्ये 3 5 0 -1 घ्यायचं. जर -1 घेतलं -2 5 -2 -1 -2 5 -2 -1. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ यस आता कशाचं घ्यायचं आहे 2 चं घ्यायचं. 2 इज इक्वल आता 2 चे आजूबाजू सोडून द्यायचे -2 3 -2 3 -2 0 -2 0 is equal to -2 to 0 -3 into -2 is equal to 0 minus plus 3 to 6 is equal to how much 6. now cofactor of आता 2 चं झालं. आता -2 चं काढा. -2 is equal to आता -1 to 0 -1 -1 to 0 -1 is equal to -1 into -1 -2 into 0 is equal to 1 -0 is equal to 1. now cofactor of
आता -2 चं झालं. नाव 3 चं. यस वी राईट हिअर 3 ॲज इट इज. त्याच्यानंतर 3 चं कसं घ्यायचं बेटा? 1 2 -2 -1 म्हणजे लिहायचं 1 2 -2 -1. अंडरस्टँड? 3 आहे 3 च्या अगोदर सोडून द्यायचे. 1 2 -2 -1 त्याला सॉल्व करा. is equal to 1 into -1 -2 into -2 is equal to -1 -1 plus 2 to the 4 that is 3. now cofactor of आता 3 चं झालं. यस 5 चा cofactor फाइंड आउट करायचा आहे. सो cofactor of 5 चे किती येणार? 1 -1 -2 0. 1 -1 -2 0 is equal to 1 into 0 minus -1 into -2 is equal to 0 -1 plus plus minus minus 2 is equal to किती आला पाहिजे? -2. नाउ cofactor of 5 झालं. आता काय? -2 चा -2 is equal to आता -1 2 3 5 -1 2 3 5 सॉल्व करा. is equal to -1 into 5 -2 into 3 -5 -6 is equal to -11. now cofactor of -2 झालं. आता 0 सर. यस 0 लास्ट but 1. आता 1 2 -2 5 1 2 -2 5 is equal to 1 into 5 -2 into -2 is equal to 5 minus plus 2 to the 4 is equal to how much? 9. and then last one -1 sir ते मी इथे काढतो. cofactor of -1 किती येणार बेटा? -1 sir 1 -1 -2 3 1 -1 -2 3 is equal to 1 into 3 minus 1 into -2 is equal to 3 minus plus plus minus 2 is equal to 1. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं? प्लस मायनस जे 2/2 मध्ये जर असेल तर प्लस मायनस मायनस प्लस घ्यायचं. 3/3 मध्ये जर असेल तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ओके आणि हे किती असलं पाहिजे? प्लस. 9 काढले का पाहून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. बरोबर आहे. आता जिथे निगेटिव्ह आहे त्याचे साइन चेंज करायचं. पॉझिटिव्ह त्याला चेंज करायचं नाही. निगेटिव्ह आहे सो वी टेक हियर -12. ओके त्याच्यानंतर पॉझिटिव्ह घ्यायचं नाही निगेटिव्ह सो वी टेक हियर -1. पॉझिटिव्ह ॲज इट इज मायनस इथे 2 आहे -2 आहे सो वी कन्वर्ट इनटू 2. हा मायनस दॅट इज इक्वल टू -9 आणि हे प्लस आहे सो -1. दॅट्स व्हाय दिस इज द यस कोफॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिसेस. 2/2 असं तर कसं घेतलं, 3/3 असं तर कसं घ्यायचं, हे दोन्ही तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे बरोबर आहे 4th क्वेश्चन, त्याच्यामध्ये तुम्हाला adjoint आणि a adjoint of a is equal to adjoint of a is equal to mod a dot I म्हणजे हे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रूफ करायचं आहे. म्हणजे adjoint a काढायचं त्याच्यानंतर याचं जाऊन मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर हे करण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करायचा. ठीक आहे बेटा. आता 4th वाला होमवर्क घ्या. त्याच्यानंतरचं आपण नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते उद्याच्या पिरियड मध्ये आपण पाहणार. ओके बेटा. थँक्यू.